नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा उद्योग जगताची आपण सफर सैर करणार आहोत. आणि मी तुम्हाला काय सांगतोय की मराठी मनुष्य हा सचोटीनं, कल्पकतेनं आणि जगाचा अभ्यास करून व्यवसाय करतो. साधारण आपली जी धारणा आहे ना की मराठी मनुष्य व्यवसायामध्ये नाही आहे, तर आमच्या ह्याच मालिकेमुळं ती धारणा आता थोडीशी दूर होताना दिसते. किती उद्योग तुम्ही बघितलेत. आणि आज जेव्हा मी असं तुम्हाला म्हणतो की आपला जो सोकॉल्ड गोल्डन ट्रायंगल आहे, मी सोकॉल्ड यासाठी की कारण सरकार असं म्हणतंय की याच्या जरा बाहेर जायला हवं. मुंबई, पुणे, नाशिक आणि हल्ली विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या प्रयत्नामुळं आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळं काही उद्योग व्यवसाय हे विदर्भामध्ये येतात. पण मी जर तुम्हाला असं म्हणालो की साधारणपणे आता ही फॅक्टरी बघा, बरं ते दाखवा फॅक्टरी त्यांना. तर ही फॅक्टरी ही पुण्यातल्या, मंचरमधल्या, चाकणमधल्या, नारायणगाव इथं असलेल्या कोणत्याही अत्याधुनिक साधनांनी सज्ज असलेल्या फॅक्टरीसारखी फॅक्टरी आहे. आणि या फॅक्टरीमध्ये जे उत्पादन होतं ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातं, अगदी चीनला सुद्धा जातं. 65 कोटी रुपये साधारणपणे यांचा टर्नओव्हर आहे आणि तेवढीच इथे गुंतवणूक केलेली आहे. एक्सक्लुझिव्ह काही प्रोडक्ट ते बनवतात. म्हणजे कोणते प्रोडक्ट? तर आपल्याकडे संरक्षण सिद्धतेसाठी किंवा समुद्रातनं जो गाळ बाहेर काढायचा असतो त्याच्यासाठी, किंवा पोकलिन असेल, JCB असेल किंवा रोटावेटर असेल, त्याच्यासाठीची साहित्य उत्पादन करणारी ही कंपनी आहे. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो की ही कंपनी जर पुण्यापासनं 200-250 किलोमीटर दूर अंतरावरती आपल्या मंगळवेढ्याच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती असेल तर मला फार आनंद होतो. तर असं काहीतरी इथं व्हायला हवं. आणि हे कुणी केलं आहे तर श्री प्रसाद कुलकर्णी सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. हे चेअरमन आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत SAP पार्ट्सचे. आणि जयंतराव तुम्ही पुढे या. हे जयंत कुंभजकर आहेत, हे जनरल मॅनेजर आहेत ह्या कंपनीचे. तर सर्वात आधी प्रसादजी, नमस्कार. तुम्हाला इथं काय यावं वाटलं? नाही, माझं बेसिकली दिस इज माय होम टाउन, मंगळवेढा. हा मंगळवेढा. म्हणजे माझा जन्म इथं झाला, माझं 10वीपर्यंत शिक्षण इथं झालं. आणि ज्यावेळेस माझा लहानपणापासून असा विचार होता की आपण आपल्या गावामध्ये काहीतरी करावं, त्या उद्देशानं परत मी इथनं अहमदाबादला गेलो. अहमदाबादमध्ये माझा बिझनेस चालू केला मी 2001च्या आजूबाजू. अहमदाबादमध्ये आम्ही भरपूर पॉलिप्रोफिलिक ॲक्रेलिक मोल्डिंग मशीन्स बनवल्या. तिथून मग आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आमचा व्यवसाय विस्तारला आणि मग आम्हाला पुण्यामध्ये ऑब्व्हियसली जागेच्या अडचणीमुळं आम्ही पर्यायी जागेच्या शोधात होतो. त्यावेळेस आम्हाला ऑब्व्हियसली मंगळवेढा ही चॉईस आवडली आणि आम्ही इथं बिझनेस चालू. पण स्वतःच्या गावावर प्रेम असणं ही गोष्ट वेगळी. 65 एकरवरती 60-65 कोटी रुपये गुंतवणूक करून व्यवसाय उभा करणं ही गोष्ट वेगळी. पण त्याच्यामध्ये दुसरे अँगल्स, सी बेसिकली प्रॉफिट इज द ब्लड जगुलर वेन ऑफ द एनी एंटरप्रेनरशिप. पण ज्यावेळेस आमचं जे प्रोडक्ट आहे जे आम्ही सगळं जगाला विकतो, नंबर 1. नंबर 2, मंगळवेढ्याचे जवळजवळ 300 मुलं माझ्याकडे कामाला आहेत पुण्यामध्ये आधीपासून. हो हो. ओके. आणि पहिल्यापासून अहमदाबादमध्ये असल्यापासून मंगळवेढ्याची लोक माझ्यावर कामाला आहेत. सो अराउंड 350 लोक माझ्याकडे कामाला आहेत तिथं सध्या. आणि त्यामुळे आम्हाला विचार आला की नाही बाबा, सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स वगैरे पण सगळ्या ओके झालेल्या आहेत, आता रोड्स झालेले आहेत, आपण काय इथं चालू नाही करायचं. मग त्या उद्देशानं आम्ही चालू केलं. माझे मित्र आहेत भरपूर इथं आणि सोशली आय थिंक इट्स ओके. सोशली आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं झालेलं आहे. रोड झालेला आहे. सोलापूर मंगळवेढा तुम्ही रोड बघितला तर तो खूप चांगला रोड आहे. दळणवळणाची साधनं आहेत. आणि आमची पुण्यामध्ये फॅक्टरी असल्यामुळं कसं आहे की मार्केटिंग आणि डिझायनिंग जे आहे ते आम्ही पुण्यामध्येच आहे सध्या. आणि इथं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग, टोटल प्रोडक्शन, कोर प्रोडक्शनसाठी आम्ही इथं हे एवढा प्लॅन टाकलेला आहे. ऑगस्ट 2024ला तुम्ही ते कमिशनिंग केलं बरोबर ना? त्याच्या 6 महिने आधी तुमची ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. बरोबर. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी, कारण आता तुम्हाला महाराष्ट्र बघणार आहे, बरोबर आहे, आणि मग महाराष्ट्रात ज्यांना कोणाला आपल्या गावी जावं किंवा ह्या ठिकाणी जाऊन असं करावं असं वाटतं, बरोबर, तर त्यांच्या मनात पहिला प्रश्न असेल
ते म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जमीन घेण्यापासून ते सगळ्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून परवानगी घेणं, बरोबर, आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना बरोबर घेणं, बरोबर आहे. हे सगळं कसं जमलं? नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 350 लोक इथली माझ्या बरोबर होती. त्यामुळे तसं गावाचा माझा संबंध आहे, माझी शेती आहे इथं, त्यामुळे गावाचा माझा संबंध आहे तसा. आणि आमचा मंगळवेढा गाव कसं की बेसिकली कोरडवाहू शेती असल्यामुळं इंडस्ट्री किंवा लोक जे आहेत ते भरपूर बाहेर पडलेले आहेत, म्हणजे पुणे आणि मुंबई. जर तुम्ही तसं बघायला गेलं तर अराउंड जे कोण इंजिनियर होतात ते इथनं सगळे पुण्याला जातात. मी पण त्यामधलाच एक होतो. म्हणजे लोकांना पर्याय नाही ना, इंडस्ट्री नाहीच आहे. बरोबर आहे. त्यामुळे कसं आहे की आता इथे इंजिनिअरिंग कॉलेज झाले. पंढरपूरला 2 इंजिनिअरिंग वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे पंढरपूर. पंढरपूरला 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. सांगोल्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सोलापूरमध्ये 4 आहेत. आता हे एवढे इंजिनिअरिंग कॉलेज बघितल्यानंतर तुम्हाला ती सकाळची सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस किंवा एक्सप्रेस कायम फुल असते सगळ्या यंग पोरांनी जाण्यासाठी, बरोबर. तर मग इथला जो टॅलेंट आहे तो जर इथंच राहिला तर चांगला आहे, म्हणजे असं आम्हाला वाटलं. आणि त्या उद्देशानं पण हे चालू केलं आणि सर्वांची मला खूप चांगली मदत मिळाली. सर्व लोकप्रतिनिधी इथले किंवा इथले इव्हन तो ग्रामपंचायत वगैरे सगळ्यांकडनं चांगली मदत मिळाली आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे सध्या. तर तुम्ही पहिल्या पिढीचेच ना? हो, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. वडील त्याच्या आधी इथे शेती करायची माझ्या वडील इथं. आमची जिरायत शेती होती इथं. 10 एकर. 10 एकर. आणि तुम्ही इंजिनिअरिंग पण इथेच केलं? मी सोलापूरला केलं. 10वी पर्यंत माझं शिक्षण मंगळवेढ्यात झालं. 1ली ते 10वी जन्म इथलाच माझा. 1ली ते 10वी मी इथं इंग्लिश स्कूलला होतो इथं मंगळवेढ्यात. आणि मग तिथून तुम्ही गेलात ते थेट गुजरातला? तिथून मग मी 1-2 वर्ष NRV बेअरिंग्स नावाची बेअरिंग कंपनी तिथं सर्व्हिस केली आणि नंतर मी गुजरातला गेलो. गुजरातमध्ये जाऊन पुन्हा तिथे व्यवसाय तिथे व्यवसाय चालू केला गुजरातमध्ये जाऊन? हो. हे फार युनिक आहे जयंतरावांचं. पण तिथे व्यवसायाची कारण असं आहे की हे एकदा कळलं ना की मुळात व्यवसायाची वृत्ती मराठी माणसामध्ये येते, त्याचं स्फुल्लिंग काय असतं हे सोपं नाही आहे मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी येऊन. आणि मी पुन्हा सांगतोय की ह्याच्यातनं जे सकारात्मक वातावरण आपल्या उद्योग जगतामध्ये तयार होणं मला अपेक्षित आहे ते असंच होईल. पण मी ते जयंतराव तेच म्हणतो की ही कल्पना आपण व्यवसाय करावा असं केव्हा वाटलं तुम्हाला? मी लहानपणापासून माझ्या डोक्यात व्यवसाय करायचा होता. जन्मल्यापासूनच मंगळवेढ्यात मी बघायचो ना, आपले व्यापारी वगैरे होते, चांगले होते ते. म्हणजे आमच्या इथले पट्टण शेट्टी वगैरे असे दुकानदार होते. आता तुमची कंपनी पण बघू आपण. असे दुकानदार वगैरे होते. जयंतराव चला. दुकानदार वगैरे होते. त्यांचं आम्ही दुकान वगैरे जायचो ना. माझे वडील कधी कधी लिहायचे पण काम करायचे त्यांच्या दुकानात, हिशोब लिहायचे. त्यामुळे मग मला ते जाणवायचं ना की बाबा व्यापारामध्ये बिझनेस पैसे आहे. तेव्हापासून आम्ही विचार केला होता बिझनेस करायचा. आणि आता तुम्ही साधारणतः वार्षिक उलाढाल आपली किती आहे? वार्षिक उलाढाल आमची 175 करोड आहे सध्या. आणि लोकांची संख्या आमच्याकडे जवळ 450-500. आणि ही सगळी मुलं आपली मराठी मुलं आहेत? हो, सगळे मराठी मुलं. थोडे बाहेरचे आहेत, अराउंड 10-20%. त्यांची जी प्रोडक्ट एक्सक्लुझिव्हिटी आहे ना, ते मी तुम्हाला सांगेन ती काय आहे ती बघा तुम्ही. एक अशी कल्पना की ज्या कल्पनेतनं बहुतेक वेळेला ते जे काही प्रोडक्ट मी समजून घेतलेत त्याच्यातनं त्यांचं कॉम्पिटिशन असेल तर फक्त जर्मन कंपनी बरोबर आहे. आणि मी जे मगाशी म्हणालो की ते चीनला पण प्रोडक्ट देतात, ती माझ्या दृष्टीनं फार युनिक गोष्ट आहे. पण तुम्ही हे जे काही प्रोडक्ट बनवतात ते मला वाटतं डिफेन्स वगैरे सगळ्याला जातं. हो, हे प्रोडक्ट जिथं तुम्हाला चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअर आहे समुद्राच्या आतमध्ये किंवा तुम्हाला एक डोंगर पोखराचा आहे, टनेल बोरिंग मशीन्स. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगामध्ये 2च कंपन्या ज्या टनेल बोरिंग करतात, मशीन बनवतात. एक आहे हिरन कनेक्ट आणि दुसरी आहे रॉबिन्स. त्या दोघांनाही आमचा सप्लाय आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्याच्यात खरं तर तुमची एक्सक्लुझिव्हिटी दिसते मला. हो, एक्सक्लुझिव्हिटी आहे. आता जनरली आमच्याकडे जेव्हा उद्योग व्यवसाय करणारे लोक येतात त्यांना आम्ही फार सामान्य प्रश्न विचारतो, ते म्हणजे उद्योगात यशस्वी होण्याची गणिती काय असते? कोणाला यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल ना, किंवा सुरुवात करण्यापासूनच लोकांना असंख्य प्रश्न असतात. पहिलं आहे की तुम्ही दुसऱ्या कुणावर अवलंबून राहू नका. म्हणजे की मला ही सबसिडी मिळेल ती सबसिडी मिळेल नाही. सबसिडी वगैरे काय
खरं नसतं. म्हणजे त्याच्यात काय, त्याच्यावर तुम्ही बिझनेस बिल्ड करू शकत नाही. तुमची बिझनेस केस, तुम्हाला बिझनेस मॉडेल करायचं असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग पाहिजे. स्वतःचं जे काही डिझाईन तुम्ही केलं ते स्ट्रॉंग पाहिजे, बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. नंतर दुसरं आहे की तुम्ही जे गव्हर्नमेंट ड्यूज किंवा बँकेचे ड्यूज आहेत ते तुम्ही वेळेवर टाइमवर देऊ शकले पाहिजे किंवा द्यायला पाहिजे. रेशिओ तुमचा क्रेडिबिलिटी आधी चांगली पाहिजे कायमची. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे तुमचे जे एम्प्लॉई आहेत ते आणि तुमच्यामध्ये काही असं डिस्टन्स नाही पाहिजे. मी बघितलं का तुमच्या डिस्टन्स नाही पाहिजे. तिसऱ्या वर्गाचा कर्मचारी पण तुमच्या शेजारच्या खुर्चीमध्ये येऊन बसलेला. हो. तसं म्हणजे आमच्याकडे असं डिस्टन्स नाहीये. त्यामुळे कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे. फॉर्मल इनफॉर्मल बोथ कम्युनिकेशन होतात. आणि त्यातनं लक्षात येतं की भाई एक म्हण आहे, वर्ड आहे, इज कॉल्ड इडोमोनिया. इडोमोनिया. तो इडोमोनिया म्हणजे काय आहे की ते इडोमोनिया इज अ स्टेट ऑफ कंटेंट लाईफ. तुम्ही किती समाधानी आहात, पैसे आणि काम आणि तुमची मित्र आणि तुमचं आजूबाजूचं वातावरण ह्याच्यामध्ये जर तुम्ही समाधानी असताल तर तुम्ही काय ते क्रिएट करू शकता. सो आम्ही बहुत इडोमोनिक ॲटमॉस्फिअर तयार करायचा प्रयत्न करतो की जिथं लोकांना चांगलं वाटेल. आता ही जी जागा तुम्ही निवडली आहे, ह्या जागेची स्वतःची स्पेशालिटी आहे का एक? आणि जे उद्योग व्यवसाय त्यांना असं वाटेल की मंगळवेढ्यासारख्या ठिकाणातनं पुण्यात पुन्हा जे कोणी सेल्स बघायला येतील, मार्केटिंग करणारे लोक असतील, ग्राहक असतील, त्यांच्या दृष्टीने कम्युटिंग हा जो पार्ट आहे, नाही आज काय माहिती का की हा तुमच्या डोक्यामधला प्रश्न आहे. बरोबर आहे. हा उद्योगामधला प्रश्न नसतो. ब्रिटिश लोक मसाला विकत घेण्यासाठी 7 समुद्र करून पार आले. बरोबर आहे. ते पुण्यावर त्याला त्यांना काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला स्वस्त आणि चांगला माल मिळत असेल तर पीपल गो अँड परचेस. मग त्यात ॲडव्हान्टेज काय तुम्हाला वाटले? मी लँड कॉस्ट असेल, आता हे D+ मध्ये पण आहे. हो, D+ आहे, लँड कॉस्ट आहे, पुन्हा परत ॲज आय टोल्ड युडोमोनिक थोडं ते आहे, सगळं मिक्स आहे. आणि एव्हरीथिंग इज ओके. देन इथं टाकायची काय, विदर्भात जायचं किंवा म्हणजे साताऱ्यापाशी जायचं, त्याच्याऐवजी हे चांगलं ना. तुम्हाला पुण्यामधले कॉस्ट जास्त आहे. नाही, ब्रेकिंग द बॅरियर्स आपण म्हणतो ना, ते तुम्ही करत आहात. बरोबर आहे. माझ्या लेखी ज्या वेळेला जयंतरावनी मला ही गोष्ट सांगितली ना, तर मी खूप उत्साहित का झालो होतो. ते ब्रेकिंग द बॅरियर्स सोपं नाही एवढं. आता स्किल्ड लेबर कुठून आणणार हा प्रश्न असतो ना. आता त्यात काय झालं की माझ्याकडे इथलीच लोक 300 लोक कामाला त्यामुळे तिथली लोक इथं आणलेली आहेत आपण. आणि इथली लोक आपण डायरेक्ट इथं घेत नाही. इथली लोक आपण तिथं ट्रेन करतो पुण्यामध्ये आणि परत इथं आणतो. असे एक सिस्टीम लावून दिलेली आहे सध्या. त्यामुळे ते इकोसिस्टीम तयार होते. माझी इथं सप्लायर, माझे सगळे सप्लायर आले इथे MIDC मध्ये. तिथून इथे? हो, पुण्यात ना. अँसिलरीज तुमच्या इथे? हो, इथं आल्यात. इथं आता 1-2 सगळे अँसिलरी पण इथे यायला चालू झाले आमच्या. म्हणजे दे आर ॲक्सेप्टिंग दिस, कारण त्यांना पण एक नवीन बिझनेस लाईन तयार होती. जयंतरावांची मी मगाशी ज्या वेळेला रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी बोलत होतो तेव्हा सेमी कंडक्टर हा त्यांचा खरं तर मोठा गोल आहे. मोठा गोल आता काय आणि मग मोठा गोल काय ते एकदा सांगा. नाही, याच्यामध्ये काय की बेसिकली आम्ही कल्पना चालू करताना ना की माझा मुलगा जो आहे पार, तो US मध्ये UC बर्कलीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला. आणि नंतर आम्ही तिथं त्याच्यामध्ये एक सेमी कंडक्टर सप्लाय चेनमध्ये अप्लायड मटेरियल्स नावाच्या कंपनीचा आमचा संबंध आला. आणि तिथं आम्हाला एक इलेक्ट्रोस्टॅटिक चकचं रिपेअरिंग करायचं. एक आपण या बाजून जाऊ संकेत, तुम्ही चला असं तुम्ही ह्या बाजूला कॅमेरा घ्या संकेत. आम्हाला तिथे एक बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळाली, सेमी कंडक्टर दाखवली त्यांनी. मग त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय आणि बरंच काम आम्ही पुढे नेलं सेमी कंडक्टर इकोसिस्टीम मध्ये. की त्याच्यामध्ये आम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक चक मॅन्युफॅक्चरिंग पुण्यामध्ये एक वेगळी रूम केली, त्याच्यामध्ये सगळं केलेलं आहे. आता प्रश्न आहे फक्त IP2चा, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा. तो आता US गव्हर्नमेंट बेसिकली दे आर गोइंग टू डू इट, कारण त्यांच्यामध्ये स्केल असतात आणि थोडा वेळ लागतो त्याच्यामध्ये. पण आता ते होणार आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ते झाल्यानंतर आम्ही सेमी कंडक्टर ना, इट इज गोइंग टू बी, बिकॉज इंडियामध्ये फॅब नाही आहेत, त्यामुळे इंडियामध्ये ती इकोसिस्टीम नाहीये. पण बोलतात तर सगळेजण सेमी कंडक्टर बोलतात. हो, बोलतात. पण ऍक्च्युअली ज्यावेळेस फॅब चालू होतील, म्हणजे कसं आहे की आपण
आता तुम्ही आपल्या शेजारी घ्या देश, बांगलादेश, श्रीलंका, त्यांच्यामध्ये गाड्या आहेत पण गाड्या बनवत नाहीत ते, असेंबल करत असतील. हां ते असेंबल करतात, असेंबली पण नाही करत, इम्पोर्ट करतात ना. त्यामुळे गाड्याचे सुट्टे भाग वगैरे छोटं छोटं काम चालू आहे. तसं सेमीकंडक्टर आपल्याकडे चालू आहे. आपल्याकडे सेमीकंडक्टर इकोसिस्टम नाही आहे अजूनही नाही. अजूनही नाही आहे. मग आता ती चालू होईल आणि वी आर यू कॅन से वी आर गेटिंग फ्युचर रेडी सेमीकंडक्टर इकोसिस्टमला. आम्ही बऱ्याच US मध्ये बऱ्याच ठिकाणी जातो आम्ही, सध्या सगळ्यांना सांगतो. एव्हरीबडी इज व्हेरी हॅपी बिकॉज त्यांना दिसतंय की सेमीकंडक्टरची कॉस्ट जी आहे, भारतावर प्रेम आहे म्हणून कोणी येणार नाही. अर्थशास्त्र आहे ते, बरोबर आहे. हां. भारतावर प्रेम आहे म्हणून भारतातले म्हणतील आम्ही टाकू, एक दोघ जण टाकतील, टाटा सारखा समूह एक टाकेल, पण त्याला जर कॉस्ट वाढली तर त्याला कोण घेणार नाही. दे विल नॉट गेट द मार्केट अँड देन अगेन इट विल गो इन टू सबसिडीज अँड इट विल, बिकॉज रिलायन्स हॅज स्टार्टेड ॲज अ रिलायन्स सिलिकॉन company in semiconductor in 1985, but eventually it did not work because cost was main factor. आता ह्या ज्या फॅब येत आहेत, फॅब जवळजवळ 85,000 करोड 1 लाख करोड रुपीज एवढ्या इन्व्हेस्टमेंटच्या येतात फॅब सगळ्या, आणि आता खरंच येणार आहेत असं दिसतंय. त्यामुळं त्या फॅब आल्या तर ती इकोसिस्टम नक्कीच चालू होईल आपल्याकडे, आणि ती इकोसिस्टम जर डेव्हलप करायची असेल तर भरपूर काम करावं लागणार आहे. मी एक इंडिव्हिज्युअल म्हणून नाही, पण ॲज अ कंट्री वी हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. तर तुम्ही मंगळवेढ्यामध्ये सेमीकंडक्टरचं काही ना काही तर आपण करू शकतो असा विचार तर करताय? हो, करू शकतो. विचार करताय ना? हो, येस, करणार आता. इज गोइंग टू बी देअर. ही तांत्रिक प्रश्न जयंतरावांना विचारणार आहे, कारण त्यांच्याकडनं मला जरा अधिक स्पेसिफिकेशन्स हवेत. हां, नाही त्यांना विचारे ना, ते जरा मला पॉलिसीवरती बोलतात. आत्ता असं म्हटलं जातं की आपल्याकडे सिंगल विंडो सिस्टम आहे. बरोबर आहे. आता मुख्यमंत्री खूप चांगल्या पद्धतीनं ह्या गोष्टीबद्दल बोलत आहेत. पंतप्रधान तर ऑब्व्हियसली बोलतात, PLI मधल्या काळामध्ये आणली वगैरे. ह्या सगळ्याचे काही पॉझिटिव्ह दिसतात तुम्हाला? हो, पॉझिटिव्हिटी तर आहे. ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग. ॲटमॉस्फिअर चेंज होत आहे, त्यामुळे पॉझिटिव्हिटी तर इथे आहे लोकांमध्ये. आणि बेसिक काय की काम मिळत आहे. एक्सपोर्ट जे आहे, जर आपण अगोदर एक 10 वर्षापूर्वी भारतीय एक्सपोर्ट, मॅडम तुम्ही इथे या समोरच्या बाजूला, हां भारतीय या बाजूला, असं या बाजूला, हां भारतीय इंजिनिअरिंग एक्सपोर्ट जे आहे त्याच्यामध्ये जे आम्ही जे काम करणार आहोत त्याचं आम्ही भरपूर एक्सपोर्टला भरपूर वाव मिळतो सध्या. आता हे जे टेरिफ वॉर सुरू आहे, तुम्हाला काही दिसतं आहे म्हणजे डिस्ट्रक्शन दिसतंय? म्हणजे टू अर्ली टू से, कारण बऱ्याच गोष्टी क्लिअर नाहीये, पण डोनाल्ड ट्रम्पनी जे काही डिस्ट्रक्शन आणलेलं आहे त्याच्यात माघार घेतील ते असं तर दिसत नाही. स्पेशली आता चायना +1 नंतर 124% वगैरे. डोनाल्ड ट्रम्प हॅज हिज ओन पर्सोना. ओके, अँड पूर्ण काय त्याचं खराब आहे असं नाहीये, बरोबर. त्यामुळं बॅलन्सिंग ऍक्ट होणारच आहे इंडस्ट्रीमध्ये, आणि आय थिंक इट इज गोइंग टू हॅपन. And how India is going to be benefited? How Mangalwada factory is going to be benefited? शेवटी काय आहे की शेवटी तुम्ही किती कॉस्ट इफेक्टिव्ह काम करू शकता, किती प्रोडक्टिव्हिटी आणू शकता, ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे इन द लॉंग टर्म. बट इट शॉर्ट टर्म, इन मीडियम शॉर्ट टर्म यू कॅन से इन 4-5 years डेफिनेटली लोकांची जी ह्या जे ट्रेड डिस्ट्रप्शन झालेलं आहे त्यामुळे अल्टरनेटिव्ह सप्लाय चेन चायना +1 ही जी कोविड नंतर तर गरज दिसली. आता ह्या ट्रम्पमुळं डिकपलिंग झालं तर काय करायचं, त्यामुळं इज इव्हॉल्व्ह होत आहे. भारताला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे, पण शक्यता आहे, अजून आपण म्हणू शकत नाही की फायदा होणारच आहे. आपली ही जी मंगळवेढ्याची फॅक्टरी आहे, मी 2-3 वेळेला सांगितलंय, बहुतेक 65 एकर वरती आहे. बरोबर. याच्यातनं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट किती जनरेट होईल हा एक प्रश्न आहे. बरोबर. आणि ह्याचं आफ्टर 10 years तुम्ही प्रॉस्पेक्ट काय बघता? डायरेक्ट एम्प्लॉयमेंट विदिन नेक्स्ट 4 years व्हॉट वी आर वर्किंग राईट नाव, विदिन नेक्स्ट 4 years 1,000 लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळेल मंगळवेढ्यात. सुपर, विदाउट एनी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन और हेल्प. नथिंग. यू आर नॉट टेकिंग एनी हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट साईड. D+ जे आहे तेवढं येईल. तर मला 1,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि अराउंड 5,000 इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळते त्याच्यामुळे. सो दिस इज वी आर गोइंग. आणि आफ्टर 4 years 10 years
द फॅक्टरी itself, how it is going to grow? After 10 years, is very much evolving. Is very much evolving. I think definitely we have a good chance to work on. And I have succession planning. My son is there, so they have to take it further. Great. मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मी पुन्हा म्हणालो की मी इथे येण्याचं मुख्य कारणच ते आहे की मंगळवेढ्यामध्ये येऊन कुलकर्णी साहेबांनी एक अशी फॅक्टरी केली याचं मला कौतुक आहे. पण आता जयंतराव मी जरा माईक काढतो कारण माझ्याकडे माईकचं कन्स्ट्रेन आहे सध्या. आता तुम्हाला मी लावतो. थँक्यू. आणि आधी मला जरा हे प्रोडक्ट दाखवू देत. हे प्रोडक्ट जरा दाखवा आपल्या प्रेक्षकांना. हे इथे बनलेले हे सगळे प्रोडक्ट आहेत. मी जरा हातात ते मला वाटतं फिनिश प्रोडक्ट आहेत काय? सेमी फिनिश आहेत. इकडे दाखवा जरा हे फिनिश प्रोडक्ट. यू कॅन सी लॉट ऑफ पार्ट्स आर देअर. हे बघा ना, हे मंगळवेढ्याच्या फॅक्टरीमध्ये केवळ 6 महिन्यामध्ये कमिशनिंग झालेल्या फॅक्टरीतले हे प्रोडक्ट. येस. हे बघा, हे बघा, वंडरफुल. दिस इज वन ऑफ इट्स काइंड. नाही मग मला स्वतःला असं वाटलं की अरे काय म्हणजे आपण एक कल्पना मूर्त रूपामध्ये आणली. होय. आणि त्या मूर्त रूपामध्ये आणलेल्या कंपनीतनं लगेच प्रोडक्शन इतक्या उत्तम दर्जाचं सुरू झालं. तर आधी तर जयंतराव मला सांगा थँक्यू. किती प्रकारचे प्रोडक्ट आपण बनवतो आणि ते काय प्रोडक्ट आहेत? आता प्रोडक्ट्स जे आहेत हे सगळे इंजिनिअरिंग कॉम्पोनंट्स आहेत. करेक्ट. आणि मोस्टली ऑफ हायवे म्हणजे जे हायवेवर नाही चालत अशा ज्या इक्विपमेंट आहेत, डिफेन्स आहे, ड्रेजिंग आहे, मायनिंग आहे, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, अगदी फार्म मशिनरी सुद्धा. तर अशा प्रकारच्या मशीन्सला लागणारे जे क्रिटिकल पार्ट आहेत ते आम्ही इथं बनवतो. आणि हे क्रिटिकल पार्ट बनवताना नॉर्मली हे लोकांना डोळ्यांना दिसत नाहीत. हे पार्ट आतमध्ये सिस्टीममध्ये अडकलेले असतात किंवा इंटिग्रेट झालेले असतात. आणि त्यांची जी कॅपेबिलिटी आहे किंवा परफॉर्मन्स आहे याच्यावरतीच पूर्ण इक्विपमेंटचं परफॉर्मन्स ठरतो. तर आता हा जर तुम्हाला पार्ट दाखवला तर हा पार्ट आपण रोडवरती आज सगळ्या ज्या एक्सकॅव्हेटर्स आणि बॅकोलोडर्स आणि अशा सगळ्या ज्या कन्स्ट्रक्शन रोड मेकिंग मशीन ज्या पाहतो त्याच्यामधला हा अत्यंत पिव्हटल प्रोडक्ट आहे. म्हणजे हा प्रोडक्ट जर नसेल तर त्यांचं एक्सकॅव्हेशन होणार नाही किंवा त्याचे सिलेंडर्स चालणार नाहीत. अशा प्रकारचा हा क्रिटिकल एक पार्ट आहे जो आम्ही बनवतो आणि जगभर आता सगळीकडे म्हणजे विकतो सुद्धा. वेगवेगळ्या जगभर म्हणजे चीन पण. जगभर म्हणजे सगळं. हा जग म्हणजे सगळंच, अगदी चीन सुद्धा. म्हणजे चीनला काही स्पेसिफिक म्हणायची गरज नाही. पण आम्ही ऑस्ट्रेलिया, अतिप्रेम आहे म्हणून ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कॅनडा, ब्राझील आणि युरोप असं जर आपण जग म्हटलं मोठं तर सगळ्या खंडांमध्ये आम्ही हे पार्ट पाठवतो. मंगळवेढ्याच्या फॅक्टरीतलं इन्स्टॉलेशन जे आहे ना, थोडंसं संकेत तू ह्या बाजूला जरा इथेच उभा राहू आपण. जरा हे इन्स्टॉलेशन मला सांगा, हे काय आहे कोपऱ्यातली जी ही आमच्या पूर्ण फॅक्टरीचा ज्याला काय म्हणता येईल की हार्ट आहे. आणि दिस म्हणजे या प्रोसेसला नायट्रोकार्बोरायझिंग प्रोसेस असं म्हणतात. ही अत्यंत टेक्निकली रिच अशी ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे. करेक्ट. जी आम्ही इप्सन जर्मनी सोबत इंटिग्रेट करून आणि त्यांना आमचा स्वतःचा एक प्लॅन देऊन, म्हणजे नॉर्मल स्टँडर्डाइज नाही, कस्टमाइज्ड प्रोसेस आम्ही इथं डिझाईन केली आहे. तर या प्रोसेसमध्ये हे जे प्रोडक्ट आमचे आहेत, हे जे प्रोसेस होते मला वाटतं आधी क्लिनिंग, ह्याच्यात वेगवेगळे त्याचे कॉम्पोनंट आहेत. कॉम्पोनंट क्लिनिंग आहे. टप्पा जो दिसतोय तो कॉम्पोनंट क्लिनिंगचा आहे. त्यानंतरचा दुसरा जो टप्पा दिसतोय त्या ठिकाणी त्याचा प्री ही ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे प्री वॉशिंग त्याची एक प्रोसेस आहे. करेक्ट. हा तिसरा जो पोर्शन आहे याच्यामध्ये SQF आहे, सील्ड क्वेंच फर्नेस ज्याला म्हणतात. म्हणजे प्रोडक्टमध्ये ज्या हार्डनेस आणि एब्रेशन रेजिस्टन्स, विअर रेजिस्टन्स प्रॉपर्टी ज्या आणायच्या आहेत त्या प्रॉपर्टी आणण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये सील्ड कंडिशनला हे प्रोडक्ट प्रोसेस केले जातात. ही एक ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे, म्हणजे एलिव्हेटेड टेम्परेचर. कार्बन आणि नायट्रोजन असे दोन्ही. ही कार्बोरायझिंग फर्नेस आहे. यामध्ये कार्बोरायझिंग प्रोसेस होते. यानंतर आणि नायट्रोजन पण देत आहे. हे जे दिसते पुढचे ती ही त्याच्यानंतरची पोस्ट वॉशिंग. इकडे बघा, ही पोस्ट वॉशिंग सिस्टीम आहे. आणि जर स्पेशली नायट्रायडिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी पुन्हा परत एक वेळा एक इथे प्री कंडिशनिंग प्रोसेस आहे. हा जो फर्नेस दिसतो तुम्हाला चालू, यामध्ये नायट्रोजनचं ट्रीटमेंट होते प्रोडक्ट. या बाजूला घ्या थोडंसं. तर हा जो जिथे तुम्हाला लाईट ब्लिंक होताना दिसतोय त्या ठिकाणी नायट्रोजनचं एन्व्हायरमेंट आहे. करेक्ट. आणि एलिव्हेटेड टेम्परेचरला प्रोडक्टला ट्रीटमेंट दिली जाते. राईट. यू कॅन सी हा इज अ गॅस नायट्रायडिंग प्रोसेस. हे ना. आणि या प्रोसेस नंतर प्रोडक्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं विअर रेजिस्टन्स निर्माण होतो. तो अतिशय हार्ड बनतो आणि फंक्शनली तो सुपिरियर ठरतो ॲज कम्पेअर टू एनी अदर प्रोडक्ट. राईट.
तर असं सगळं आमचं त्या प्रोडक्टला स्ट्रेंथनिंग करण्याची ही प्रोसेस या पण heat हे सगळे treatment मध्ये इन्स्टॉलेशन होतं. करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागले सगळे ही सगळी इन्स्टॉलेशन आम्ही विदिन 6 मंथ्स आम्ही ते केलेली आहे. 6 मंथ? हो, म्हणजे राईट फ्रॉम कमिशनिंग, इन्स्टॉलेशन, गेटिंग करेक्ट रिझल्ट्स, एवढी सगळी ऍक्टिव्हिटी साधारण 6 महिन्यात केली. आमची सगळी टीम म्हणजे जी हे प्रोसेस ओनर्स आहेत, दे वर्क डे अँड नाईट. वी इस्टॅब्लिश, आणि मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यासाठी स्काडा कंट्रोल्ड पूर्ण प्रोसेस आम्ही, तर प्रोग्राम डिझाईन सुद्धा आम्ही स्वतः केलं. सो लॉट ऑफ थिंग्स वी डिड इट, आणि वी मेड इट एज अ युनिक प्रोडक्ट. म्हणून आमचं जे प्रोडक्ट आता इथनं जे डिलिव्हर होतं हे अनपॅरलल्ड आहे. हे याच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज ह्या आम्ही स्पेसिफिकली डिझाईन केलेल्या अप्लिकेशनसाठी, म्हणजे जे अप्लिकेशनला ते हवंय त्यासाठीचं इंजिनिअरिंग करून केलेलं आहे. असं कोणी आम्हाला सांगितलेलं नाही की हे तुम्ही आम्हाला असं द्या. वी डिझाईन्ड इट, वी मेड इट अवर प्रोडक्ट. दॅट्स द रिझन दिस पार्ट इज कम्प्लिटली अवर ओन. करेक्ट. आणि बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी मी जाणीवपूर्वक टाळल्या, कारण ज्यांना ह्याच्यात तांत्रिक माहिती हवी आहे, कंपनीची वेबसाईट आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत, त्याच्यात जा आणि त्याच्यातली माहिती घ्या. माझ्या दृष्टीनं इथे एक अशी मोठी फॅक्टरी होते, स्पेशलाइज प्रोडक्ट ते बनवतात. नंबर ऑफ स्पेशलाइज प्रोडक्ट किती आहेत, आपण ते फिनिश प्रोडक्ट पण दाखवू द्या. हो, नंबर ऑफ स्पेशलाइज प्रोडक्ट मोर दॅन 600 आहेत. 600 पेक्षा जास्त प्रकारचे प्रोडक्ट आम्ही याच्यात बनवतो, दोन्हीकडे मिळून. राईट. आणि इथून जाऊयात आपण. हां. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरी जर त्यांच्या केल्या तर मेटॅलिक फेस सील नावाचा एक प्रोडक्ट आहे, जो आमचा प्रोप्रायटरी प्रोडक्ट आहे. वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन, डिफेन्स, मरीन अप्लिकेशनसाठी जो तयार लागतो. त्यानंतर बुशिंग्स आणि स्लायडिंग बेअरिंग्स हा एक प्रोडक्ट आहे. पुढं जाऊन आम्ही आता ॲग्रिकल्चरल हब बेअरिंग्स नावाचं सुद्धा प्रोडक्ट डिझाईन केलं आहे, जे कम्प्लीट इंटिग्रेशन प्रोडक्ट आहे. संकेत ह्या बाजूला या. तर अशा वेगवेगळ्या, आणि ऑब्व्हियसली आम्ही सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीवरती जे काम करतोय त्याच्यातून सुद्धा आम्हाला प्रोडक्ट लाईन तयार होणार आहे. तर अशा ब्रॉडली जर बघितलं तर एक 6 ते 7 प्रकारच्या ब्रॉड प्रोडक्ट लाईन्स आमच्या आहेत. आपल्या मागची बाजू आपण समजावून सांगितली, आता पुढची बाजू इथेच उभा राहून आपण समजावून. हो, आता जर तुम्ही पाहिलं की या प्रोसेसमध्ये, या प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसचं इंटिग्रेशन झालंय, ज्यामध्ये प्रिसिजन मशीनिंग, ज्याला CNC म्हणतो नॉर्मली आपण. त्यानंतर इकडे मे बी प्रिसिजन मशीनिंग वेगवेगळ्या प्रकारचं, CNCs. त्यानंतर प्रिसिजन ग्राइंडिंग, म्हणजे प्रोडक्टवरती ग्राइंडिंग ऑपरेशन करून त्याला सुपर फिनिशिंग करणे किंवा कंट्रोल्ड डायमेन्शनमध्ये आणणं, हे एक प्रोसेस आहे जी पण इथे इनहाऊस आम्ही करतो. त्या व्यतिरिक्त जर इकडे पाहू शकलात तुम्ही तर मे बी. संकेत इकडे घ्या. संकेत या बाजूला आहे. तर इथे पण ही प्रोसेस आहे, ह्याला म्हणतात VMC. पण मल्टिपल मशीनिंग प्रोसेस इन वन सेटअप. म्हणजे याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढते, रिलायबिलिटी इज व्हेरी हाय, ॲक्युरसी इज व्हेरी हाय. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या मर्यादा आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या, यांना बीट करता येतं. अशा प्रकारचं हे एकाच वेळेला मल्टिपल प्रोसेसेस तयार होतात, आणि मग त्याच्यातनं आपण मल्टिपल प्रॉडक्ट बनवू शकतो. हे बघा, आता हा जर प्रॉडक्ट पाहिला तुम्ही तर याच्यावरती एकाच पर्टिक्युलर सेटअपमध्ये व्हरायटी ऑफ ड्रिल्स, व्हरायटी ऑफ थ्रेडिंग, त्याच्या स्टेप्स, अशा छोट्या छोट्या ज्या मायक्रोस्कोपिक पॅरामीटर्स जे आहेत हे आपण कंट्रोल्ड पद्धतीने तयार करू शकतो. तर अशी ही एक सेटअप आहे आमच्याकडे. नॉर्मली हा मोठ्या शहरांमधल्या मोठ्या कंपन्यांकडे असतात. आम्ही इथे मंगळवेढ्यात हे उभं केलंय. खूप छान. मी आता जयंतरावांच्याकडचा माईक काढून घेतो आणि ते सरांकडे देतो. आणि सरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की काही प्रेक्षक जे आता इथे बघतील, तुम्हाला जो आता फिनिश प्रोडक्टकडे जाऊ, काही प्रेक्षक असं म्हणतील की प्रसादरावांना हे शक्य झालं कारण त्यांचं ऑलरेडी एक एस्टॅब्लिश असलेलं युनिट आहे. बरोबर. तर असे एस्टॅब्लिश असलेले जे युनिट्स आहेत महाराष्ट्रातले, बरोबर, ते एक्सपान्शनसाठी मंगळवेढ्यासारखा भाग बघू शकतात का? हो, नक्कीच बघितला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये मॅन पॉवर, कम्युनिकेशन खूप चांगला आहे. आणि जर तुम्ही इन टर्म्स ऑफ इबिटा म्हणता, ते बघा, हा फिनिश प्रोडक्ट आहे, युनिक प्रोडक्ट, क्रिटिकल प्रोडक्ट आहे. हा मोठ्या एक्सकॅव्हेटर आणि मायनिंग ऍप्लिकेशनच्या प्रोडक्ट मध्ये लागतो तुमच्याकडे. हो. हा जो प्रोडक्ट आहे हा मायनिंग ऍप्लिकेशनच्या मोठ्या शॉवेल्स मध्ये लागतो. शॉवेल्सचा मेन शाफ्टचं बुशिंग आहे हे, विथ ग्रीस ग्रोविंग इनसाइड. आणि खूप प्रिसिजन ग्रोविंग आहे. प्रिसिजन आहे. हो. मोठी लॅब आहे. पण तुम्ही म्हणालात की मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी कुणालाही येऊ शकतं. कुणाला येऊ शकतं. आणि मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, इबिटा जो आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स जे आहे, जे इबिटा आहे, तुमचा इबिटा नक्कीच अराउंड 10% वाढतो. ग्रेट. बरोबर. सो 10% इबिटा आणि D4चा बेनिफिट.
हे जाऊन तुम्ही 16% होता. आणि जर नॉर्मली तुम्ही पुण्यामध्ये जर एखादा उद्योग चालवत असाल आणि त्या उद्योगामध्ये तुम्हाला समजा 6% मार्जिन आहे, इबिटा आहे, तो 6%चा तुम्ही डायरेक्ट इथं 10 + 6 16 प्लस अर्लियर 6. Okay, 16 + 6 मग 22 झालं. 22. So when you say somebody in the You're other only getting countries 22% EBITDA, वाव, wow. ग्रेट. So लोकेशनल ॲडव्हान्टेज. this is locational advantage. There are lot of benefits. तुम्हा दोघांना एकच कॉमन प्रश्नाने आपण थांबतोय. कॉमन प्रश्न असा आहे, साधारणपणे मराठी कुटुंबामध्ये व्यवसाय करू नये हा, अशी मानसिकता असते. सगळे महाराष्ट्रातले पालक तुम्हाला बघतायत, त्यांना काय बरोबर. तुम्ही सांगाल? हा व्यवसाय करून हे आता आलेलं आहे एक 40-50 वर्षापूर्वी. अगोदर आपण सर्वजण शेतीच करायचो क्या ना. बात आहे. शेतीच करायचो ना. शेती हा व्यवसाय होता. ह्याच्यापेक्षा जास्त 12 वर्षाचा होता. आणि आता 12 बलूते जरी थांबा ना. हा. आता 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 सध्या तरी ठीक आहे. शेतीमध्ये पण तुम्हाला भरपूर इरिगेशनच्या सिस्टीम आहेत, म्हणजे भरपूर आहे. त्यावेळेस काय होतं, काय नव्हतं ना, तरी आपण सर्व जगलो आहोत. आत्तापेक्षा चांगलं होतं. तर मला असं नाही वाटत की व्यवसाय करू नये असं कोण म्हणतंय. पण व्यवसायात यशस्वी होण्याची त्रिसूत्री, पंचसूत्री ते मगाशी तुम्ही सांगितली. हो तेच ना. या व्यवसाय तुम्ही खर्च आणि आपला उत्पन्न यांचा कायम मेळ राखला पाहिजे. हाच प्रश्न जयंतराव तुम्हाला, की मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक जे तुमच्याकडे आता बघतायत त्यांना काय तुम्ही सांगाल? आता सगळ्यांना सांगण्यासाठी तर एक महत्त्वाचं आहे की जर एखादी व्यवसाय किंवा एंटिटी अशी चालू असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन कसं देता, तुमची इंटिग्रिटी त्याच्याबद्दल किती आहे, आणि जो कुठला सब्जेक्ट मॅटर आहे, जे काही तुमचं वैशिष्ट्यपूर्ण स्किल आहे त्याबद्दल तुमचं पॅशन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींना जी जोड म्हणतो ती जर दिली तर आपला कुठलाही उद्योग व्यवसाय, कुठलीही आस्थापना जी आहे ती चांगल्या प्रकारे चालू शकते, उत्पादित होऊ शकते आणि त्याच्यात प्रॉफिटेबिलिटी येऊ शकते. त्यामुळे जर कोणी प्रेरक काम करत असेल तर त्याच्या शेजारी सुद्धा उभं राहणं तितकंच महत्त्वाचं. हो बरोबर. वा, आणि म्हणून तर आपण इथे आलोत ना. हो, कारण तुम्हा काय हा. ह्याच्यामध्ये एक दुसरं एक सांगतो तुम्हाला स्पष्ट मध्ये, की सर्वांनीच उद्योगपती व्हावं असं नाही. बरोबर. सर्व कोणी उद्योगपती म्हणणार काम पण कोण नाही. करणार. बरोबर. आणि सर्वांनीच म्हणजे एक कसं आहे की तुमच्यामध्ये जर एक क्वालिटी असेल तर त्या क्वालिटीच्या लोकांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर ते उद्योजक बनू शकतात. बरेच लोक चांगले एम्प्लॉय पण बनू शकतात. सो असं नाही की उद्योजकच बनावं, असं नाही पण की तो विचार employee तरी बनावं. असायला हवा. हो, नक्की नक्की. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू. माझा सहकारी संकेत कुलकर्णी आणि सौरभ वाघमारे सर, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मंगळवेढा.